बघले बोला होते दत्ता जोपर्यंत मैदानात आता मोठं फटको दत्ताच्या चांगले प्रयत्न सुद्धा થઈ पण नक्कीच या अटेम्प्ट साठी 100% टाळ्या वाजवू हरकत नाही राकेशसाठी पण 6 धावा का वाचवू शकलो ना आपल्या संघासाठी. आणि ज्ञानेशच्या पाठीवर सुद्धा ही गोल आज सकाळपासून चांगली गोलंदाजी ज्ञानेश करता एका षटकांत फरक नाही पडायचो पण असे चेंडू पुन्हा पडताने दत्ता बिकीट चेंडू मात्र आकांड्याच्या पहिल्याडी पावळ्याचा पाणी 5 करणार षटकार वडाची साल पिंपळा करणार एक मोठं फटको दत्ताच्या बॅट मसून सजलो जाता. आणि आता मात्र ज्ञानेशच्या पाठीवर 5 फुटासर वळ उगवले 26 अशी धावसंख्या. आज सकाळपासून ज्ञानेशची दर्जेदार गोलंदाजी बुगवली. फायनलच्या सामन्यात आणखी अगरद शतक बुक गावता काय आपणाक सुद्धा मनोरंजन होता काय ह्या सुद्धा यो सुद्धा मोठो फटको नक्की ज्या सांता क्रूज वरसून उडलेला नक्की चिपियाच्या इमानतळावर जाऊन लँड झाला कोरजाच्या कापार चेंडू जाऊन शोधूचो लागतो इतक्या लांबचा फटको होतो दत्ताच्या बॅट मसून. धावसंख्येची पुन्हा एकदा उचंकी बघू गावतात ती म्हणजे 41. 6 बॉलात 34 धावा करूची असतील तर मोठे फटके दत्तासाठी खेळायचे लागतले. मोठा फटको आवाज मात्र सनसनी तुला एखाद्याच्या कान्सुला जसा मारतात आणि आवाज येतात तसं बॅटिंग चेंडू आदळल्यानंतर इलोला आवाज चेंडू सीमा पार षटकार.